श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत पूर्ण जागरण गोंधळ. जागरण गोंधळ कशा प्रकारे आणि कसं करतात. जागरण गोंधळामध्ये गमती जमती, त्याचप्रमाणे आपण संपूर्ण जागरण कसं असतं तर नक्की बघू. चला पुढे. हा मी थोडा जागरणाचा शेवटचा भाग पुढे घेतला. तर ह्या आहेत एक काकू, त्यांच्या अंगामध्ये देवीचं वारं आहे. ज्यांच्या देवी अंगामध्ये देवीचं वारं आहे ते इथं जागरणाच्या समाप्तीच्या वेळेस येतात आणि ते वारं घेतात किंवा जागरण पूर्ण झालं, देवाला पावन झालं की नाही याबद्दल पण माहिती देतात किंवा कोणाला अडी अडचण असते त्याबद्दल पण थोडी माहिती सांगतात. आता मी थोडासा मागचा व्हिडिओ पुढे घेतलाय आणि आता इथून पुढे जागरण चालू होणार आहे. कशा प्रकारे गाणे म्हणतात, गमती जमती. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. ह्या इथं दिसणारा आगळा वेगळा प्रकार सगळ्यांना वाटेल हे काय आहे, पण हे आम्ही हळद दळतोय. खरंच, कारण की हे वाघे त्यांनी सांगितले की तुम्ही हळद दळा 5 जणी, आम्ही हळदीचे गाणे म्हणतो. तर आम्ही 5 जणी सवासनी बसलो आणि हळद दळतोय आणि ते नंतर हळदीचे गाणे म्हणते. तर अशी हळद दळून आम्ही बऱ्याच वेळ दळी. ते गाणे ऐका आणि आनंद घ्या. अरे म्हणजे रागाला फुटका तुला काय उचलं ती आजची जागा रमवून खातो. अरे बाबा तसं नाही, घ्यायचं नाही गणपतीचं नाव घ्यायचं महाराज. बायको पुढे असा साष्टांग दंडवत घालायचा आणि मग टोल्या टाकायचा. अजिबात गोळ उठत नाही. अरे बाबा थोडं वाढवळ घेऊन जायचं. जागरण मग तसं नाही बाबा. म्हणजे आता 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि 64 कला ज्याच्या नागी कमलावती व्हायला महाराज असा जो गजानन गणपती म्हणले तर कोणत्याही कामात विघ्न न येऊन देणारा हा देव महाराज. याची विनंती करायची कशी आणि नाही कशी महाराज. कशी बरं मंगलमूर्ती
रात्रभर सेवा कशी करायची त्यांची दीड म्हणलं तर मालकी महिनी पंचायती इथून द्यायची नाही बाबा आणि मालकाने अगरबत्ती इथून द्यायची नाही रातची रात देऊ आपल्या दारामध्ये उद्या बाहेर यायचे नाही जागरण व्हायचं नाही पाहुणे रावळे यायचे नाही सांबर केला जायचं जायचं बाबा हात एवढा सही ना येडाच येडा नाही तर थंड चढा आहे ज्याला दिलं त्याला भरपूर दिलं ज्याच्या पाठीमागे लागला त्याला काठीचा आवाज नाही येऊन दिला मला आज पण त्याला आवड त्याला सवड आहे बाबा भक्ती करायची मनोभावे करायची दीड वेळी दहा भक्तीचा मेवा भेटल्याशिवाय राहत नाही बाबा अरे मावा नाही भक्तीचा मेवा बाबा पण या मल्हारची स्तुती करायची कशी आणि नाही कशी बाबा अरे तू माझ्या मल्हारी दयाला प्रत्येक ठिकाणी जोड आलेला आहे बाबा जोड आला अरे कसं जोड भाऊ आल्यापासून 4 वाजल्यापासून ठोकळे ठोकळे जे असं हा म्हणजे एकाला जोड नाही म्हणायचं एकाला जोड नाही भाऊ ठोकळे जे ऐकलं म्हणजे ना हा प्रापंचिक जोड झाला बघा असं का तेव्हा धर्मामधला जोड धर्माचा सांगा भाऊ ऐकलं म्हणजे महाराज सुख दुःखाचा जोड चंद्र सूर्याचा जोड पती आणि पत्नीचा जोड तसं जर म्हणलं ऐकलं महाराज या जागरणामध्ये सुद्धा जोड आलेला बाबा असं काय झालं असं ना दीड वेळ ऐकलं महाराज या जागरणाचा जोड दाखवून देऊ असं या कडाकणीचा नवरा ड्युटीचा नवरा ड्युटीचा नवरा घागरीचा नवरा पडतीचा नवरा चुलीचा नवरा शेळीचा नवरा गाईचा नवरा आणि बाईचा नवरा माणूस अरे इथं तर चुकला बाबा बाईचा नवरा सुद्धा पहिलंच ऐकलं म्हणे महाराज असं बाईचा नवरा बैल कसा दाखवून देऊ तुम्हाला हा एवढ्या जागर मोठी मी होती तुमची बायको तुम्ही मोकळे नवरा ऐकलं म्हणजे कारभारी पिशी घ्यायची गावामध्ये जायचं 2 लिटर साखर आणायची 1 किलो दूध घेऊन यायचं 2 लिटर दूध म्हणून 1 किलो साखर एक म्हणजे सामरण तुमच्या कानाला पडसा आला असा चालले काय चालले चालले वय आता काय राहिलं कसे काय झालं अहो घर तुम्ही नसता घरच खायला उठत मला खायला उठलं सर सुरत वाटत खायला बरोबर आणि तुम्ही गावामध्ये जाता मारती एवढा पत्ते खेळत बसताना बाई काय झालं काय म्हणते लवकर जा लवकर या चालले चालले आता काय राहिलं नाही आधीच्या गावात चालले काय म्हणते तुम्ही गिरणी दळण टाकले आपल्या गावात तेवढे येते तर दळण घेऊन या हो हा चालू कर चालले चालले एकलंय मोठ्याचं राहिलं ऐकलं म्हणजे काय अहो गावात टेलरची तिथे ना माझ्या फडकर टाकला फॉल करायला तेवढा येतात फडकर घेऊन येतो टेलरची तिथे फडकर टाकला फॉल करायला तेवढा येतात फडकर घेऊन या म्हणलं येड बोंगल्याची अहो असा गोल घेण्याचा ना तो गोल घेण्याचा एक इकडून तोंड बांधलं 2 पोते दाणी बसत येते काय झालं
मला विचारत आहे का नाही तुमच्या आई दे नाही का लागतो घाटात पोटलं की घेऊन टाकते मोकळाचे जो मध्ये लवकर जा लवकर ये. हा, चालले चालले वयो तू काय करा नाही भाऊ आता काय राहिलं ऐकलं म्हणजे कारवाडी अहो वैव केलो जसा तासातला बैल कटक्यात माग वळवतो ना तसा नवरा वळवतो मग बैल नाही तर बैलाचा बाप झाला का म्हणजे द्यायचं होतं का? पहिले का मग तुला काय कळतं का हा. अरे काय पहिले का मग अरे पहिले झालं हा. जैसी बोल रे ते का बिगर खांद्याचं आहे का ते? कांदा ऐकून डोकं नाही जो माणूस बाईचं ऐकत नाही तो कधीच नाही असले दीड मिनिट ऐकलं म्हणायचं तसे या जागेला माहिती गणाला जोडत्या कवळीचा बाबा शबास तुमची काही का कवळी गवळणी आहे ना आमच्याकडे असं किती प्रकारच्या आमच्याकडे 2 प्रकारचे आहे दोन प्रकारच्या हे प्रकार करतो तुला प्रकार होय हा 2 प्रकारच्या कोणते कोणते रे भाऊ एक सुती प्रकार आणि एक तिरकट प्रकार ए अरे सुट्टीची काढा मध्ये चिरकुट घुसकून गळून जातो बाबा हा, तसं नाही बाबा दीड मिनिट ऐकलं बाबा या देव धर्माची कवळी बाबा देवा धर्माचं हो सत्ययुगती सत्य बाबा बाबा आणि कलियुगती ती दादा ऐकलं म्हणजे दादा सत्ययुगीचं सत्य गेलं बाबा आता एक कलियुग चालू आहे कलियुगीच्या राजाला हाका मारा मारा हाका मारायची मारा का त्याला चाल बाई बानू हा तिला म्हणे तुला कुठे राहणू ए हाणू नाही चाल बाई बानू असं ना बानू म्हणलंय मी आहा. गोडवानी नाव घेतलंय असं होय मग चांगले याचे आळे माळे झाका मारायचा त्याला म्हणा चाल बाई रिक्षा अरे दादा तू सांग थांब काय रिक्षानं नाला नाला काय झालं अरे नाला बाबानी एक कंटेल एक 90 ओढली तर तुला सांगा बाबाला असं नाही तर काय कानाला पडतं झालं. नाही रिक्षा ती अरे नाही. दीक्षा दीक्षा म्हणलं मी दीक्षा रिक्षा म्हणला का अरे बोलताना दम लागतोय चांगली गोडवानी हाका मार बोलतोय तिला म्हणा चाल बाई मी शकुंतला अरे दादा थांब ना काय झालं आंध्र कुठं पुढं पळ करू नको काय झालं ही ड्युटी घे हा. वेगवेगळं रातभर शकत होत ए, काय एका अरे मी शकून त्याला म्हणला तू आणि त्याला म्हणलं रात त्याला कुठं बोलतो रातच्या तर तुम्ही ऐकायला काहीतरी म्हणलं जापची कमी काय तिला म्हणा चाल बाई अक्का हा तिला म्हणा तुला न्यायला आलाय खरवडीचा बाप नको नको लागशी न गोड तू ह्यो सावटाची. कुत्रे झाडा चांगलं सोडायचं म्हणजे रोज तुडीन म्हणायचं चांगले गोडवानी हाका मारा मारा तिला म्हणा चाल बाई बानू ऐकलं म्हणजे दादा ये देवत स्तुती करायची कशी आणि नाही कशी आमच्या नाना बाबांनी पाहिजे गवळे नाना मामा तुला सांगतो म्हाताऱ्याने 90 ओढली तर म्हाताऱ्यात तेवढंच काम राहतं पुढे गवळण दिसत असं गप्पा मारायला गवळण पाहिली गवळे तुम्ही बघितली काय गवळे गाडी आणि पुलाच्या खालून गवळण घेतल्या असं ना म्हणजे लय आवड तुम्हाला गवळीची गोड हात काढायचे पोटात गेले काय म्हणणार अरे त्या पक्षाच्या गवळी झाले बाबा ही देव धर्माची गवळी या देवाची स्तुती कशी करायची जेव्हा या भालूया नसले करतो डायरेक्ट खाल्ला काय म्हणलं तू हिला गवळं म्हणते का
इकडे सुद्धा लेकरचून राहिले ऐकलं म्हणजे मला काय करायचं करू आता येले गवळे मध्ये भरतीचा ढवळ्या लोकांना फसायला लागला येले काय गवळे मध्ये का काय झालं दादा ऐकलं नाही बा हिच्यात लय मोठा फॉल्ट आहे बाबा काय बोलतोय आम्ही बाटले का अख्ख्या गावाला पैसे देऊ. अरे मी लहानची मोठी केली मला फॉल्ट दिसला नाही तुला काय फॉल्ट अरे आम्ही बाटला तो वाडा नाही सोडला, बाटला तो वाडा काढला, तो आपुरीचा काय. अरे दादा, तिला कळलं ना, तिच्यातलं मोठं पडलं. काय फॉल्ट आहे मला दाखवून दे अरे इथे पाय पाय. तिचे पाय चांगले आणि सिंगार नाही सांगितला अरे इथे पाय पाय. पायाला पायच लावलेली अरे त्याने पाय लावलं. अरे दादा, इथे पाय पुढे. हिचे पाय पुढे हा पुढे पाहिजे बाई चांगली नाही ती पुढे गेली का मागे येतच नाही भाऊ बस गेलं ते गेलं. मग ऑपरेशन करून फिरून घेऊ का? भूताड म्हणते पण तिचे पाय पुढे हा, तिचे पाय पुढे तो लग्न झाले हा, हा हा. तो लग्न झालंय झालेलं आहे. मग तिचे पाय पुढे हा. आणि तो बायकोचे पाय रे पाय पाय तुझे. समोर आहे. मुलीचा कारखाना एकच होतो ना देऊ बघा, बघा. दिलं जायचं मला म्हणजे ही तुमची मुलगी ही आमची मुलगी बाईला काही प्रश्न विचारला तर राग अरे मेला दादा, तुला सांगतो, 10वा झाला, हा. 13वा झाला. बर एवढे गुलाबजाम होते. वडी खातून गुलाबजामचं नाव घेतो एवढं त्यांच्या बायकोची गुलाबजाम मावळी चालली. एवढं गुलाबजाम राहते का माझी दिलं जायचं मला म्हणजे बाईला काही विचारलं तर राग येत नाही हा मेला बाईचे लग्न बिग्न झाले लग्न अजून काय आले ते? नऊ पाहुणे पाहून गेले बर पण आम्हाला काही सोयी पास आहे ना असं हा हा कसं आहे दादा काय झालं बोर पिकली कोणी खरा आहे जास्त राग काही येऊ देऊ नका राग आमचं मेलेलाच आहे नाही आमच्याकडे मुलगा होता लग्नाला म्हणून विचारलं बाबा बाईचे लग्न बिग्न झाले का म्हणजे नऊ पाहुणे जय झोपायला गेले काय? तुमचा आमचं आहे काय अरे 10वा नंबर म्हणलं असं ना देऊ का पोरग पाठवून पोरगी पाहायला ऐकलं म्हणे जाणार हे आपल्या लग्न करायचं चहा ना करायची बाकी सांग चुरून खाते मला दिलं नाही सकाळी आकेली. असं दीड जायचं मला अरे असे तांदूळ टाकायचे वाशिंग बांधते टिपणी वाजते बुंदी खायला भेटते काय ना बाई? ए, असं माई बुंदीचं नाव घेते. मम्मी कुठे ऐकलं म्हणजे झोपायला गेली का सामण्याच्या लग्नात घरी बोलती. असं ना देव वावळ तिला दीड जायचं मला का केलं सांग का केला देव ओवाळलं. मुलगी पावली नाना मामा इकडे बाबा इकडे कोणीच पैसे ओवळी ना मी तो पैसे ओवळी तिच्यात तेवढं वळ ना. काय म्हणतो याच्या जाऊन काय सांगशील अरे दादा, याची पडत कधी कधी मध्ये का बाजार हाताने पडत की भाऊ हा, येत असती बाजार हाटाला 2 कट्ट्याला नेती म्हाताऱ्यासाठी. अरे म्हाताऱ्याला सांगितलं अरे दादा, पण इच्छा आहे आकडते घेऊ. अरे इच्छा आहे इच्छा आहे. अरे इच्छा आहे येत असत्या पेपशरी ती गावात. गडबड नका त्याच्या गोळ्या घरी राहिले ए. अरे इच्छा आहे गावात येत असते दररोज पेपशर पाणी भरायला. हा अक्षर पाऊस आला ते आकडं घातला. अरे दादा, अक्षरीचं पाणी भरायला इच्छा आहे एवढी एवढी दमनी होती खंड एवढी एवढी. हा. आणि ती वापर गेली पण झोप नाही झाली. अरे दादा, तिच्या आईला सांगत तू पोरगी लई नाचली म्हणून. गार त्याचा फादा फादा हाणू नका. अरे दादा गवळण कशी व्हायला पाहिजे त्याला ठेवून तिला तुम्ही म्हणा. अरे दादा, मी सांगतो गवळण कशी व्हायला पाहिजे. असं नाही तिथे काढायला जायचं. आता लय पूर पाऊस आला लय पूर आला असं त्या सगळं मासे लय आले असते. असं नाही तिथे काढायला जायचं. एक मासा पकडायचा लांबलाचा बर का तव्यावर टाकला तव्यावर टाकायचा. एवढंच मसाला सोन मसाला ते काय मसाले असते सगळे मसाले टाकायचे. 12 मसाले टाकायचे. 12 मसाले टाकले एकदा का मसाले टाकले खालून भाजून द्यायचा. एकदा खालून भाजला पालता करायचा. एकदा वरून भाजून द्यायचा. दोन्ही गुण भाजला उल तापालता झाला. हातात मासा घ्यायचा तोंडात टाकायचा. अरे काय मासा लागतो अशी गवळण झाली पाहिजे. त्याच फक्त करा मालत नाही
म्हणायची कशी आणि नाही कशी येते माघारी मालकाचं वजन उतरलं. आता काय राहिलं का आता जर म्हणलं तर या बसलेल्या मंडळीचं मनोरंजन करायचं मला अरे दादा मला खरं सांग ती खुर्चीवर बसलेली आजी दम खाईन का रानात घालायचं तिला रानात नाही घालायचं मग मनोरंजन करायचं मनोरंजन करायचं. पण मनोरंजन करायचं कसं आहे नाही का धनगराच्या बाजूला राहता आणि सिक्के चुलत बंधू येत आहे मी चुलत बंधू असं काय सांगायचं दादा आहा आपल्याला ईरशिरीचा जाऊ ईर्षेत चावला तुमचा बाबांची पेक्षा म्हणल्यावर ईरशिरीचा नाही, जाऊ आहे ना बरोबर आहे ना भाऊ त्याला काही एक वावर मला एक वावर त्याला एक ईर मला एक ईर आहा. नाही त्याला एक बायको मला एक बायको त्याला एक पोरग मला एक पोरग त्याला एक पोरगी मला एक पोरगी बाकीच्याला काय चार चार बायका आहेत असा येल लांबलाय एवढा येईल लांबला हो. ऐकलं का दादा काय विचारायचं का राग नाही यायचं ना. अजिबात राग येत अजिबात नाही. राग नाही. हा. दिवट्या भाऊच्या जर म्हणता पोरीचं नाव दिवट्या भाऊच्या पुरीचं नाव आहा ठिणगी तुमच्या पोरीचं नाव आग लागली एखाद्याने जर घरात दिलं हा? एखाद्याने जर घरात दिलं तर अरे सकाळी पुरी नांदायला जाणार आहा दुपारी दोन करणार संध्याकाळी घरी वापस येणार लगेच घरी येणार. लय पुरी लाडकी आमच्या एवढ्या लाडक्या ऐकलं का दादा या जर म्हणता दिवट्या भाऊच्या पोराचं नाव दिवट्या भाऊच्या पोराचं नाव आहा जोचिंग्या तुमच्या पोराचं नाव जोचिंग्या कोणाचं काही आणलं तू परत द्यायचंच नाही हे तुमच्यात धार्जिन ऐकलं का दादा हा, असं तुमचं म्हणजे एकदम सारखा प्रपंच बरं आहे काय दिवट्या भाऊच्या जर म्हणता बायकोचं नाव काय म्हणला दिवट्या भाऊच्या बायकोचं नाव पुसून ये तुम्ही चांगला पुसून ये. एवढं सांबर तुला घरी ए, मी विचारू बरोबर ऐकलं दादा आहा दिवट्या भाऊच्या बायकोचं नाव आबाळ फाडी तुमच्या बायकोचं नाव ठिकाल जोडी भाऊ त्याच्याचमुळे हे बंद झालं. अरे आलेला पाऊस बंद झाला म्हणजे सोपं नाही ठिकाण दिलं म्हणून बंद झाला कार्यक्रम दणदणीत चालू झाला एखादी जर नांदत असली तर पळायला लावणार आणि नसली मला नांदत डान्स तिथं तिला नादालाच लावणार नांदत लांबलं. हा. आता जर म्हणलं तर तुमचा बरोबरचा प्रपंच बरोबर संसार बरं आहे का तेव्हा जर म्हणलं तर दिवट्या भाऊला काही बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही अजिबात बोलत हा. नाही असं मळ्याच्या मळ्यामध्ये ग सई बाई असं पाण्याच्या मळ्यामध्ये गे सई. एकही चरला प्याला बाई पेला ग प्याला दिवट्या भाऊ गे सई. ह्यो दिवट्या भाऊ गे सई. सगळेजण पहा त्याच्याकडे भाऊ कसा दिसतो तसा कंपनीचा ह्याला
आजच्या भाऊनी काय काम केलं त्याला? काय दिली? पाणी वाह्याला का नेला? जवा काय सांगू जवा वायडायला लागला तो गाणं म्हणायचं का त्याने नाही का? पोटाने ठेवणं पायरी वागडाने काय काम करायचं? हे पोटाने ठेवणं पायरी वागडाने काय काम करायचं? नाही का नाही पावसा पाण्याची थोडी वाढू म्हणजे डोंगर पोखरचे उंदीर तसंच जर म्हणलं तर सांग ना आलं त्या सविता वहिनीला दहा वर्षी देवा सविता ताई पैसे आणलं गेलं ते सांग ना जर म्हणलं तर त्या सविता ताईला या 10 वर्षी बाईने 20 रुपये द्यावा नाही तर जर म्हणलं तर बाईला चांगला असा खरपूस मान पण द्यायचं बाई वागेले वंगडे काही बोल बोलून देत नाही ना बाई गे बाई आसुबाण्याच्या मळ्यामध्ये ग सई बाई गे बाई मोठी गव्हाची दोन्ही आई संगत येऊ देत येऊन द्या आई खरं खरी आहे का खोटी आहे मला बघायची आहे पावसा पाण्याची खरी आहे 5 फुलं घेतले पाहिजे आईनी नाही एकच फुल घेणार बघता एकच फुल घेणार आई एका फुलाने काय आईला अजून एक फुल लागेल देव खरं का पुढं येऊ पहा. लागत होतं तो एक काम केलं काय केलं वल्याचं सारे वळ उठून टाकले तो आई ना वळ बोलायला लागत नाही राहिली उगाला सूर्य रूपा बाळाचं घेऊन माळा याला घेऊन शहर जगाला अरे जायचं का मला शेंडीचं नारळ पंचवटीच्या रामाला सुरती 10 रुपये पण सांग आलं त्या वैष्णवी ताईला 10 वर्षी 20 रुपये द्यावा सांग आलं त्या वैष्णवी ताईला मला आज या 10 वर्षी बाईने 20 रुपये द्यायचे बाईकडे जर पैसे देतील बाई बाणपणाला भुकेली चालू जागरणाला आणि जाणार नाही ती काळ्यातमध्ये वैष्णवी ताई बाईला मानपान कसा द्यायचा वैष्णवी ताई अरे पाय पडण्याचे पैसे कुठे बाई असं देवीच्या चौकवारी ग सही बाई ग बाई असं देवीच्या चौकवारी ग सही बाई ग बाई एक खबऱ्याची वाटी बाई हाती ग वाटी 40 रुपये दान केलं 40 रुपये दान केले महाराज पण सांग आलं त्या अक्षय भाऊला
₹40 80 द्यावा. असं म्हणायचं लागो तर काय झालं तुला मुतायचं का भाऊ याचं तोंड मोकळायचं ते आणायला लेकरू म्हणलं याचं तोंड मोकळायचं. आयडत होतं म्हणलं त्याला मुतायचं पावसात पॉल्टा झाला तो. नाही स्पीड राम लक्ष्मण दोघं हिंडते वनाला मी सोन्याचं गुंडर याच्या जमीच्या माना. कुंदर म्हणता राहू म्हणता अक्षय भाऊ. मोठी नोट दिली आहे. थांब रे भाऊ दोघांनी विचार करून नोट दिली पण नोट बसत झाली. आरती जाऊन दे इकडे पोहोची नोट. पंक्चर वरून खोटी नोट आहे. काय झालं आर नोट खोटी आहे. नोट ऐ, आर दादा इकडे पाहिजे तू. काय झालं? त्याच्याकडे नको लक्ष देऊ. आर नोट खोटी आहे. अरे झालं काय तुला अरे दादा गाडीची केस नाही. चांगलं घर म्हणता त्या सचिन भाऊला 1000 म्हणता 20 वरती 40 रुपये द्यावा. चांगलं आलं आपल्या जीवच्या भाऊला महाराज. 1000 म्हणता 20 वरती 40 रुपये द्यावा. नाही तर पहा ना आपल्या देवट्या भाऊचे दात. अरे तसे भोण्याच्या कवल्या भाऊ. आपल्या जर म्हणता देवट्या भाऊचे डोळे. तसे बिचेला बोट खवले महाराज. इतकी कवळी होती का? आपल्या जर म्हणता देवट्या भाऊचं नाक. ए तशा पाटाच्या मोऱ्या. भाऊ एवढं ये नाही तर रजा म्हणता त्या देवट्या भाऊला मान बांधायचं बाबा. असं देवीच्या चौकावर निघ बाई ग बाई. देवीच्या चौकावर निघ बाई ग बाई. बाईला हाल सांबर प्याला. तरीच ते पण काय हाल चालले भाऊचे. भाऊच्या जीवाचे काय हाल चालू आहे भाऊ भेने बुलकर. गल्ल गल्लीला काजर आणि चिदाच्या चोरड्याला नेला राम नवी. नम्रताताई महाराज. सुरती 10 रुपये दान केलंय. 10 रुपये दान केलेले बाईने. पण ते कोणाच्या जेव्हा करतात कोणाच्या तसं जर म्हणलं तर त्या गणेश भाऊच्या जेव्हा करतात. गाडी चालू कर राहतो. पडेल लाकूड लाकूड. भाऊ कसा दिसतो तसा शेळ्यातला बोकुड. मीच करा.
सांग ना जर म्हणता त्या नम्रता ताईला या जर म्हणता बाईनं 10 वरती 20 रुपये द्यावा बाईले घामर घट दिसते असं म्हणायच्या मला बाई ग बाई ग बाई असं म्हणायच्या मला बाई ग बाई ग बाई एके गावरानं भेटी बाई भेटी ग भेटी बदी शमडी भेटी बाई भेटी ग भेटी मालकीन बाई सूर्याना ढोकबा लय दिवसाचा म्हातारा श्रावण महिन्यानी याची भरती यात्रा भाऊ आलं 10 रुपये दान केलं सांग ना जर मला त्या अमृता ताईला लय घमर गडी सांग ना जर म्हणता त्या अमृता ताईला ह्या जर म्हणता 10 वरती 20 रुपये द्यावा 20 रुपये द्यावा बाई नाही तर जर म्हणता बाईला मान बांधायचं बाबा असं देवीच्या चौकावरी ग सई बाई ग बाई असं देवीच्या चौकावरी ग सई बाई ग बाई एक खबऱ्याची वाटी बाई ताई ग सई बाई ग बाई ही अमृता ताई ग सई बाई ग बाई काय सांगायचं बाबा होतं बाईनं लापशी खाल्ली भात खाल्ला वरून कडी पिली बाईच्या लहान लहान लेकरं परवड घेतली मग जर म्हणता हे अमृता ताई काय करते शेंबुड्यात बाईच्या टोड्याला चवाली बाई काय म्हणती येऊ द्या वाटी वाटी बारा आता शिक्षणला बाबाचा आता उतर एकूण जर म्हणलं तर मनोरमाई ना मनोराबाई सुट्टी 10 रुपये दान केलंय 10 रुपये दान केले रे बाई सांग ना आलं त्या वैशालीला सांग ना जर म्हणलं त्या वैशाली बाईला 10 वरती 20 रुपये द्यावं सांग ना जर म्हणता त्या वैशाली बाईला या 10 वरती 20 रुपये द्यावा तर जर म्हणता त्या वैशाली बाईला मानपान द्यायचं बाबा पाना बाई कशी बसली असं म्हणायच्या मला म्हणती ग सई बाई ग बाई असं म्हणायच्या मला म्हणती ग सई हिरव्या बाबूची कामली कामली बाई ग बाई ही वैशाली बाई ग सई बाई ग बाई पाना वागेचं गाणं कसं ऐकत कसं ऐकत तुम्हाला माहित नाही कशी ऐकती बापटी पंढरपूरत पहिली पायरी नामाची विठ्ठलाच्या आधी भेट गरुड खामाची हिनं जर म्हणतात 10 रुपये दान कर बघवा सांगणं जर म्हणतो त्या आदित्य भाऊला चांगलं खर्चून द्यायचं बरं का चांगलं द्यायचं त्याला कमान पण घेणार आहे का यो एक नंबरचा आदित्य गुट्टा भाऊ बघून घ्या. आजोबाच्या मळ्यामध्ये
झालं रस्ता पुढच्या पेठा काय झालं त्यांना ही जाण्यानं गालाला लागलाय तुका बाई तुका असं बोट चाटून बघितलं मंतर मग आपल्या वैशिनी ताईला काय म्हणतो नाही बोल होता मुका बाई तुका म्हणतात त्या वैश्यबाईला बाईला लगेच जावं हात लावला या जर म्हणता वैश्यबाईला 10 वरती 20 रुपये द्यावा नाहीतर जर म्हणत त्या वैश्यबाईला मानपान द्यायचं बघवा त्याची चुपली ग सई सोन्याची चुपली ग सई आई मोत्यानं गुंपली या वैशाली ताईच्या माझं वकली तिला सापडले गटर जेव्हा बसली वैशाली ताई काय म्हणते काय म्हणती नाही कळला कळला लागली 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 पहिला वकल्या गातल्या गातल्या आई वकऱ्या गातल्या ग सई मग बाई काय म्हणते तुझ्या शेजार मेला नाही बरगाड्या दुखल्या दुखल्या दुखल्या